श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तुम्हाला देखील ब्रह्ममुहूर्तावर जाग येत असेल तर फक्त एक काम करा आणि तुमच्या जी काही इच्छा आहे, कुठलीही इच्छा असू द्या, ते इच्छा याने पूर्ण होणार आहे. तर काय काम करायचं आहे याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सकाळी तुम्हाला जर 3 ते 5 या वेळेत जर तुम्ही उठत असाल तर फक्त एक काम करा. कितीही कठीण इच्छा असेल तरी ती पूर्ण होईल. मनातील इच्छा पूर्ण होतील. तसेच तुमच्या घराची तसेच स्वतःची देखील प्रगती होईल. तर सकाळी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा तुम्ही बेडवर, सोफ्यावर किंवा जमिनीवर शांतपणे उठून बसा आणि तुम्ही तुमची इच्छा अशा प्रकारे 3 वेळा बोलून दाखवा. आणि असं तुम्ही केलं, जर तुम्ही असं केलं तर त्यावेळी ती इच्छा पूर्ण होते. तुमची जी काही इच्छा असेल, मग ती अनेक गोष्टींची इच्छा असू शकते, नात्यांसाठी असू शकते, नोकरीसाठी असो किंवा आर्थिक प्राप्तीसाठी असो, किंवा मग ती तुमच्या आध्यात्मिक इच्छा असून नक्कीच पूर्ण होते. जेव्हा ब्रह्ममुहूर्तावर आपण असे 3 वेळा बोलून आपली इच्छा ही पूर्ण होत असते, तर ती तुम्हाला याबद्दलची सगळी माहिती या व्हिडिओत सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला देखील ब्रह्ममुहूर्ताचं रहस्य कळेल आणि तुम्हालाही या जगातील सुख सुविधा सर्व काही मिळू शकतील. आपल्याला ब्रह्ममुहूर्ताची वेळ माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही 3 ते 5 वेळात अशी सांगितली जाते, परंतु तरीही वेळ ही बघा 3:36 सुरू होते आणि हा ब्रह्ममुहूर्त असा काळ आहे जो पहाटे 5:30 वाजेपर्यंत असतो. जर तुम्ही इतर कोणत्याही देशात राहत असाल, त्यातून तुम्हाला या काळाची माहिती नसेल, तर तुम्ही तुमच्या सूर्य किती वाजता इथे उगवतो ते पहा आणि त्याच्या बघा 1.5 ते 2 तास आधी ब्रह्ममुहूर्त असतो, तो तुम्ही धरून चला. तर मी तुम्हाला जे काही बघा सांगणार आहे ते स्वतः ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर केलं तर तुम्हाला सर्व प्रकारचं सुख, सुविधा, समृद्धी, ऐश्वर आणि त्या सर्व आध्यात्मिक गोष्टी मिळू शकतात. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काहीतरी कमतरता ही असतेच, नक्कीच असते. कोणाला शिक्षण घेऊन पुढे जायचं असतं, कोणाला बघा सरकारी नोकरी मिळवायची असते, कोणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असतो, तर बघा काही ना काही, कोणाचं लग्न जमत नाही, काहींवर खूप कर्ज झालेलं असतं, ते काही केल्या फिटत नाही, कितीही कष्ट करा तरी देखील फिटत नाही. अशा अनेक समस्या असतात. काही आध्यात्मिक मार्गात पुढे जायचं आहे, परमात्म्याची एकरूप व्हायचं आहे, अशी प्रत्येकाची काही ना काही इच्छा असते. आणि या सर्वांसाठी ब्रह्ममुहूर्ताची ही जी वेळ आहे ना, तर अशी वेळ आहे की त्यावेळी सर्व देवी देवता प्रदक्षिणा घालत असतात आणि त्यांची ऊर्जा सर्वत्र पसरलेली असते. अशा वेळी या प्रकारे जप करून तुमची मनोकामना सांगितली तर तुमची इच्छा त्वरित पूर्ण होते. आपले पूर्वज, आपले आई वडील, आजी आजोबा बघा किंवा आपले जे ज्येष्ठ ऋषीसुद्धा ब्रह्ममुहूर्तावर जागृत होत असायचे, ब्रह्ममुहूर्तावर उठायचे. त्यांना माहीत होतं की ही प्रसिद्धीची वेळ आहे, जी सर्व प्रकारच्या बहुतेक बघा आध्यात्मिक गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण करण्यास सक्षम अशी आहे. आणि म्हणून हे ब्रह्ममुहूर्ताची वेळ बघा वेगळी आहे. म्हणून तेही इच्छापूर्तीसाठी या ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली इच्छा पूर्ण करून घेत होते. सकाळी उठल्यावर वातावरणात सकारात्मक अशी ऊर्जा असते. तुम्ही जेव्हा सकाळी लवकर उठता तेव्हा ती ऊर्जा अनुभवता येते आणि मग याच प्रकारे तुमचे अनेक रोग दूर होतात. तुमचं शरीर तंदुरुस्त राहतं, तुमचं शरीर ऊर्जावान बनू लागतं, ज्यामुळे तुमच्या चैतन्याची पातळी जी आहे ही देखील उच्च असते. त्यामुळे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या असतील तर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठावं लागेल. तुम्ही ध्यानासाठी अंथरुणावर बसला तरी चालेल किंवा मग अंथरुणावर उठल्यानंतर तुमची जी बघा ध्यानाला बसायची जागा आहे तिथे बसला तरी देखील चालेल, किंवा मग पूजेच्या घरात
देवघरासमोर जिथे तुमची इच्छा आहे तिथे तुम्ही स्वतःचं एक स्थान निर्माण करून तुम्हाला ध्यान करायचं आहे. मग हे ध्यान कसं करायचं तर बघा, तुम्हाला तुमचा जो मंद श्वास घ्यावा लागेल. अजिबात वेगवान श्वास घ्यायचा नाही आणि सोडायचा देखील नाही. तुम्हाला तुमच्या श्वासावर नियंत्रण करायचं आहे आणि या श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. आपला श्वास हा नैसर्गिक असला पाहिजे. त्यानंतर तुम्हाला नामजप करायचा आहे आणि ते तुम्ही शांत चित्ताने करायचं आहे. अगदी कुठलाही नामजप तुम्ही करू शकता. तुमची ज्या देवावर याच्यावर श्रद्धा आहे त्या देवाचं नामस्मरण तुम्ही करू शकता. श्वासावर लक्ष ठेवता ठेवता आपल्याला नामजप करायचा आहे. याची विधी मी तुम्हाला शेवटी सांगेनच. ज्यावेळी तुम्ही जागे होता, शारीरिकदृष्ट्या शरीर केवळ चांगलंच होत नाही तर उत्साही देखील होतं. तसंच यावेळी नामाचा जप केल्यानं तुमचं मूलधारक चक्र हे केंद्रस्थानी येतं आणि त्याची सिद्धी सुरू होते, ज्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी आणि तिची सिद्धी मिळू लागते. त्यामुळे तुमच्या पैशाच्या समस्या देखील याने संपतात. त्यामुळे तुमच्यावर जर कर्ज असेल तेही संपतं. तसेच व्यवसाय, नोकरी संबंधित ज्या काही अडचणी असतील तर त्या देखील दूर होतात. पैशासंबंधीच्या अडचणी दूर होतात, आपोआपच संपतात. तुम्ही फक्त तुमच्या परमेश्वराचं नामस्मरण करत राहा. आपोआप यश मिळेल. सकारात्मक ऊर्जा तुमच्या ऊर्जेत प्रवेश करेल आणि तुम्ही जिथे जाल तिथे परमेश्वराची अदृश्य शक्ती ती देखील तुमच्या सोबत असेल. तुम्ही ज्या ठिकाणी जाल तेथील वातावरण देखील सकारात्मक होईल. तुम्ही ज्या ठिकाणी बसाल तिथे तुम्हाला बरं वाटेल. जर कोणी घरी आजारी असेल, तुमच्या घरात अगदी कोणीही व्यक्ती आजारी असेल तर त्यासाठी ज्या वेळेला तुम्हाला आम्ही सांगतो त्याप्रमाणे ध्यान करा. बघा, तुमच्यासमोर पाण्याचा एक ग्लास ठेवा आणि तुमच्या ध्यानाला सुरुवात करा. ध्यान करत असताना बघा, ध्यान करताना ती ऊर्जा तुमच्या आजूबाजूला असेल तेव्हा ती ऊर्जा त्या काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात पोहोचेल आणि जेव्हा तुम्ही या परमेश्वराच्या शक्तीचे, ब्रह्मांडातील शक्तीची ऊर्जा आणि ऊर्जेचे हे पाणी त्या आजारी व्यक्तीला द्याल तेव्हा तो पूर्णपणे आपोआप बरा व्हायला लागेल. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा यायला सुरुवात होईल आणि तो पूर्णपणे बरा होईल. जेव्हा तुम्ही नामाचा जप करता, कुठल्याही देवाचं नामस्मरण करत असता तेव्हा तुम्हाला त्यासाठी कोणताही नियम नसतो. परंतु जर तुम्हाला एखादा मंत्र सिद्ध करायचा असेल, बघा, कुठलाही देवाचा मंत्र जर सिद्ध करायचा असेल तर त्यासाठी काही नियम असतात. त्यासाठी तुम्हाला योग्य पूजेला बसावं लागेल. जागा शुद्ध असावी, उदबत्ती असावी, मग तो मंत्र तुम्ही सिद्ध करू शकता. पण नामजप करताना तुम्हाला असं काही करण्याची गरज नाही. नामजप तुम्ही कोणत्याही ठिकाणी अगदी मन एकाग्र करून शांतपणे बसून तुम्ही नामजप करू शकता. तुम्ही कुठेही बसू शकता. तुम्ही पलंगावर बसू शकता किंवा कुठेही खाली बसलात तरी चालू शकतं. अगदी जिथे तुम्हाला आराम वाटत असेल, तिथे तुम्हाला आनंद वाटत असेल त्या ठिकाणी तुम्ही बसला तरी देखील चालणार आहे. यामध्ये तुम्हाला आंघोळ करायची, चेहरा धुण्याची किंवा दात घासण्याची गरज नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ते करू शकता, नाही असलं तरी देखील तुम्ही बसू शकता. आपल्या सर्वांना प्रश्न पडतो की उठल्यावर सर्वात आधी काय करावं. बघा, तर काय करायचं, जेव्हा तुम्ही कोणत्याही देवाचं बघा एखादं नाव निवडता, तो भगवंत कोणीही असो, अगदी कोणीही असो, ज्या परमेश्वरावर तुमची श्रद्धा आहे त्याचा जप तुम्हाला करायचा आहे. ते श्रीराम असू शकतात, श्री स्वामी समर्थ महाराज असू शकतात किंवा आपले श्री दत्तगुरू महाराज असू शकतात, भगवान शंकर असू शकतात. तुमच्या मनात परमेश्वराबद्दल श्रद्धा आहे त्या परमेश्वराचं नाव घेऊन तुम्ही आता सर्वप्रथम काय करायचं ते लक्षात घ्या. सर्वप्रथम तुम्ही कुठेही बसाल तिथे 15 मिनटं जे कोणी परमेश्वर आहे त्यांचं नाव घेत राहायचं आहे. तुम्हाला ती ऊर्जा तुमच्याजवळ आणायची आहे आणि ती ऊर्जा तुमच्यात आणायची आहे. ती अनुभवायची आहे. तिच्याशी एकरूप तुम्हाला व्हायचं आहे. जेव्हा आपण एक होऊ तेव्हा आपण आपल्या आयुष्यात आपल्या आयुष्यात तीनदा त्याच वेळी बोलायचं आहे आणि मग त्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतील. अगदी साधं सोपं आहे. बघा, आता याचा परिणाम लवकरात लवकर होण्यासाठी काय करावं
तर बघा काय करायचं आहे तुम्हाला. यासाठी हे काही संकेत ओळखावे लागतील. तुम्ही तुमची ध्यान करण्याची वेळ ही 15 मिनिटांपेक्षा जास्त देखील वाढवू शकता. तुम्ही ती वेळ 30 मिनटं देखील करू शकता. अगदी 15 मिनटं, 20 मिनटं तुम्हाला टाईम असेल तुम्ही 30 मिनटं देखील करू शकता. मग असं ध्यान केल्यानंतर जेव्हा तुम्ही त्या ऊर्जेने त्या एकरूप व्हाल तेव्हा तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करावी लागेल. आणि तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण व्हायला हवी आहे ती तुम्ही 3 वेळा पहिल्यांदा बोलायला हवी. मी पहिल्यांदा तुम्हाला शांतपणे श्वास बघा आतमध्ये घ्यायचा आहे तर आणि ती इच्छा जी आहे ती व्यक्त करायची आहे आणि मग हळुवारपणे श्वास सोडायचा आहे. मग दुसऱ्यांदा पुन्हा श्वास घ्यायचा, पुन्हा आपल्याला ते बोलायचं आहे आणि परमेश्वराला सांगायचं आहे आणि पुन्हा शांतपणे श्वास सोडायचा. मग पुन्हा तिसऱ्यांदा श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. तुमची जी काही इच्छा आहे ती पुन्हा बोलून दाखवायची आहे, ते आज परमेश्वराला सांगायचे आहे आणि त्यानंतर शांतपणे श्वास बाहेर सोडायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला 3 वेळा ती इच्छा बोलायची आहे. तुमची इच्छा ही ब्रह्मांडाची शक्ती पूर्ण करेल. पण तुम्हाला 15 मिनटं नामजप करून झाल्यानंतरच हे काम करायचं आहे, हे विसरू नका. तुम्ही 15 ते 30 मिनटं नामजप करू शकता. लगेचच तुमची इच्छा आता परमेश्वरापर्यंत बघा तुमची जी काही इच्छा असेल ते आता परमेश्वरापर्यंत त्या परमात्म्यापर्यंत पोचली जाते. हे संपूर्ण विश्व पोचलीच जाते. हे संपूर्ण विश्व त्याच्या मालकीचं आहे. हे सर्व त्या परमेश्वराने बनवलेलं आहे आणि तुम्ही त्याच्याकडे तुमची इच्छा मागितली आहे म्हणून तो तुम्हाला सर्व काही देण्यास समर्थ आहे. संपूर्ण सृष्टी त्याची आहे. त्यातून तुम्हाला जो काही छोटासा अंश हवा आहे, जो काही छोटासा अंश हवा असेल तो नक्कीच तुम्हाला देईल. फक्त तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट राहायचं आहे. सर्वात पहिलं फक्त 1-2 दिवस तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठलात आणि नामजप केलात आणि लगेच इच्छा पूर्ण होईल असं नाही. तुम्हाला हे कंटिन्यू करायला लागणार आहे. तुम्हाला बघा 15 मिनटं नामजप करायचं आहे. असं समजा की तुम्ही कोणाशी तरी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत आहात आणि 15 मिनटं बघा कनेक्ट झाला आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे. तुमची जी काही प्रार्थना आहे ना ती हळुवारपणे श्वास आत घेत तुम्हाला बोलायची आहे आणि तुम्ही बघत राहा. तुमची जी काही इच्छा असेल, कुठलीही कितीही कठीणातील कठीण इच्छा असू द्या, ती नक्कीच पूर्ण होईल. यामुळे अनेक जणांच्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत. तुम्ही फक्त तुमचं संपूर्ण शरीर प्रेमाने, संपूर्ण शरणगतीने परमेश्वराच्या बघा आणि पूर्ण विश्वासाने भरून ही इच्छा त्या परमेश्वराजवळ व्यक्त करा. परमेश्वरासमोर शरण जा. तुमची जी काही इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. तुम्ही हा